हाय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम्स ऑन एजेस या टॉपिकचे अजून काही क्वेश्चन्स. मागच्या क्लासमध्ये आपण प्रॉब्लेम्स ऑन एजेस हा मेंटल ॲबिलिटी मधला एक इम्पॉर्टंट टॉपिक चालू आपण केलेला आहे आणि त्यामध्ये आपण डिफरंट क्वेश्चन्स पाहत आहोत. तर पहा बेटा, हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यामध्ये आपण कालच्या क्लासमध्ये या टॉपिकची थेअरी कव्हर केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एक चार्ट पाहिला होता, ज्यामध्ये पर्सन ए आणि पर्सन बी असे दोन व्यक्ती होते आणि त्यांचं प्रेझेंट एजेस आपण एक्स आणि वाय कन्सिडर केलं होतं. ठीक आहे. आणि यम वर्ष अगोदर, बिफोर किंवा त्यालाच असा वर्ड येतो ॲगो क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. तर यम वर्ष अगोदर त्यांचे एजेस आपण पाहिले होते. पर्सन एचं एज होईल एक्स मायनस यम आणि पर्सन बीचं एज होणार आहे वाय मायनस यम. त्याच पद्धतीनं जर आपण एन इयर आफ्टर म्हटलं, आफ्टर म्हणजे नंतर, आणि आफ्टरलाच क्वेश्चनमध्ये हेन्स हा वर्ड सुद्धा येऊ शकतो. तर एन वर्षानंतर जर आपण पाहिलं तर पर्सन एचं एज आपण त्या चार्टमध्ये पाहिलं होतं एक्स प्लस एन होईल आणि पर्सन बीचं एज काय होईल वाय प्लस एन. आणि आपण एक इम्पॉर्टंट नोटमध्ये काय पाहिलं होतं पहा, की दोन व्यक्तींचं जे डिफरन्स असतं, डिफरन्स बिटवीन द एजेस ऑफ टू पर्सन्स इज सेम एव्हरी टाइम. ओके. तर ते डिफरन्स जो असतो तो नेहमी सारखा असतो, म्हणजे पास्टमध्ये, प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये पण तो सारखाच राहील, दोन व्यक्तीच्या एजेस मधला डिफरन्स. तर आपण मागच्या क्लासमध्ये काही क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर आज आपण अजून काही क्वेश्चनची प्रॅक्टिस करूया, कारण मेंटल ॲबिलिटीमध्ये थेअरी टॉपिकची खूप कमी असते बेटा, परंतु आपल्याला व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स खूप असतात. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स, प्रत्येक क्वेश्चन हा वेगळ्या प्रकारचा असतो. थेअरी तेच असेल टॉपिकची, पण क्वेश्चनमध्ये विचारण्याची पद्धत आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स खूप असतात. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहूया हा क्वेश्चन काय आहे. तर या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे पहा बेटा, हितेश इज 40 years old. पहा, इज म्हणलेलं आहे बेटा. इज कधी येतं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, प्रेझेंटमध्ये, म्हणजे हितेशचं हे काय दिलेलं आहे, प्रेझेंट एज दिलेलं आहे. अँड रॉनी इज 60 years old. आणि रॉनीचं हे जे एज आहे हे किती दिलेलं आहे, 60 years oldचा रॉनी आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, हाऊ मेनी इयर्स ॲगो वॉज द रेशो ऑफ देअर एजेस 3:5. तर किती वर्षांपूर्वी या दोघांच्या एजेसचा रेशो 3:5 आहे असं विचारलेलं आहे. तर याला दोन पद्धतीने आपण सोडू शकतो, डायरेक्टली ऑप्शननं पण आपण सॉल्व्ह करू शकतो, ऑप्शन वाईज. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी लिहून घेऊया काय काय दिलेलं आहे पहा. प्रेझेंट एज ऑफ हितेश दिलेला आहे. ठीक आहे. प्रेझेंट एज ऑफ हितेशला मी एच म्हणतो. तर हे किती दिलेलं आहे बेटा, दॅट इज 40 years. आणि प्रेझेंट एज ऑफ रॉनीचं प्रेझेंट एज काय दिलेलं आहे पहा, 60 years. हे त्यांचे प्रेझेंट एजेस दिलेले. ठीक आहे, 60 years. आता या ठिकाणी पहा बेटा, ऑप्शन वाईज आपण गेलं तर पहिला ऑप्शन पहा, या ठिकाणी काय 5 years बॅक त्यांचा रेशो किती आहे म्हणे 3:5. तर आपण बघूया 5 years बॅक पहिला ऑप्शन आपण चेक करूया. तर या ठिकाणी हितेश अँड रॉनी यांचा रेशो आपण काढून बघूया. 5 वर्षांपूर्वी हितेशचं एज काय होईल बेटा, 40 - 5. ठीक आहे. आणि रॉनीचं एज काय होणार आहे, 60 - 5. तर यांचा एजेस काय होतील पहा, रिस्पेक्टिव्हली 35 आणि 55. याला आपण 5 ने डिवाइड केल्यानंतर 5 × 1 = 5, 5 × 1 = 5, 5 × 7 = 35. तर हा रेशो काय यायला बेटा 7:11 व्हायला आहे. म्हणजे हे ऑप्शन आपलं बरोबर नाहीये, आपल्याला 3:5 रेशो पाहिजे. आपण दुसरं ऑप्शन चेक करू. 10 years बॅक, 10 वर्षांअगोदर हितेश आणि रॉनी यांचा रेशो काय येईल पाहू. तर हितेशचं प्रेझेंट एज काय बेटा 40. 10 वर्षांपूर्वी काय येईल 40 - 10. आणि रॉनीचं प्रेझेंट एज आहे 60. 10 वर्ष अगोदर काय होईल 60 - 10. तर या ठिकाणी काय होत आहे पहा, 30 / 50, 0 कॅन्सल या ठिकाणी होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेशो काय मिळत आहे बेटा, 3:5 हा रेशो मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ही आपली कोणती मेथड आहे बेटा, बाय ऑप्शनना आपण गेलो डायरेक्टली. ठीक आहे. आता आपण पाहूया आपली जी मॅथमॅटिकल मेथड आहे
ती कशी असणार आहे, तर आपण या ठिकाणी पहा. आता आपण या ठिकाणी यांचे प्रेझेंट एजेस लिहिलेले आहेत. आपण असं सपोज करूया की m वर्षां अगोदर, बिफोर m इयर्स, त्यांचा रेशो काय बेटा 3:5 आहे असं आपण सपोज करू. लेट अस सपोज बिफोर m years their ratio was, त्यांचा रेशो आपण काय कन्सिडर करूया 3:5 was 3:5. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पहा बेटा, m वर्षां अगोदर आपण रेशो कन्सिडर केलाय 3:5. तर आता आपल्याला यांचा रेशो आफ्टर बिफोर m इयर्स, रेशो बिफोर m इयर्स काय येईल पाहू. m इयर्स बिफोर रेशो काय येईल त्यांचा आपण पाहूया. तर या ठिकाणी काय होईल बेटा, हितेश आणि रॉनीचा रेशो आपल्याला काढायचा आहे. तर हा रेशो आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी हितेश बाय रॉनी इज इक्वल टू, हितेशचं प्रेझेंटेज काय बेटा 40 मायनस m असेल आणि रॉनीचं प्रेझेंटेज काय 60 मायनस m असेल, m इयर्स बिफोर. ठीक आहे. यांचा रेशो असा येईल आणि तो रेशो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 3:5. आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. तर 5 इकडे येऊन या ब्रॅकेटला 40 मायनस m ला मल्टिप्लाय होईल या ठिकाणी 5 इंटू 40 मायनस m आणि या ठिकाणी पहा 3 ब्रॅकेटमध्ये काय होईल बेटा 60 मायनस m. आता या ठिकाणी पहा आपण हे 5 आता या दोघांनाही ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल आणि 3 हे या दोघांना मल्टिप्लाय होणार आहे. तर या ठिकाणी पहा काय होईल 5 इंटू 40 200 मायनस 5m इज इक्वल टू, इकडे काय भेटणार आहे आपल्याला 180 मायनस 3m. तर mच्या टर्म्स आपण एका साईडला घेऊया. हे 5m तिकडे जाऊन प्लस होईल आणि हे 180 इकडे येऊन काय होईल बेटा मायनस होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा 200 मायनस 180 इज इक्वल टू काय होईल बेटा 5m मायनस 3m. तर या ठिकाणी आपल्याला 20 इज इक्वल टू काय मिळत आहे 2m. तर याच ठिकाणी m इज इक्वल टू काय होईल बेटा 20/2 म्हणजे आपल्याला m ची व्हॅल्यू काय भेटेल 10 इयर्स. आणि हेच आपलं अननोन होतं या ठिकाणी, mच आपल्याला काढायचं होतं. ठीक आहे. m म्हणजे काय आपण सपोज केलं होतं m इयर्स बिफोर, त्यांचं रेशो काय 3:5 असं सपोज केलं होतं आपण. तर आपली m ची व्हॅल्यू 10 इयर्स, म्हणजे या क्वेश्चनचं आन्सर आपलं काय असणार आहे बेटा 10 इयर्स. ओके, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन. पहा बेटा नेक्स्ट क्वेश्चन काय या ठिकाणी दिलेला आहे. द रेशो ऑफ फादर्स एज टू हिज सन्स एज इज 7:3 असं दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर फादर आणि त्याच्या मुलाचा एजेसचा रेशो किती दिलेला आहे 7:3 दिलेला आहे. ठीक आहे. 7:3. द प्रोडक्ट ऑफ देअर एजेस इज 756. त्यांच्या जे एजेसचं प्रोडक्ट आहे ते किती आहे म्हणे 756 आणि इज म्हणलेला आहे. पहा बेटा इज कधी येतं बेटा प्रेझेंट मध्ये, म्हणजे प्रेझेंट मधल्या एजेसचा रेशो त्यांचा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. रेशो पण काय प्रेझेंट मधलाच रेशो दिलेला आहे. तर त्याने असं विचारलेलं आहे द रेशो ऑफ देअर एजेस आफ्टर 6 इयर्स विल बी, म्हणजे 6 वर्षानंतर त्याच्या एजेसचा रेशो काय असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा आपण त्यांचा प्रेझेंट रेशो काय पाहूया. प्रेझेंट रेशो या ठिकाणी दिलेला आहे फादर आणि सन दोघांचा. ठीक आहे. फादर बाय सन हा रेशो किती दिलेला आहे बेटा 7:3 दिलेला आहे. 7:3 म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी 7/3. तर या ठिकाणी फादर साठी व्हॅल्यू काय आहे बेटा 7 आणि सन साठी व्हॅल्यू काय आलेली आहे 3. फादर साठी 7 आलेली आहे व्हॅल्यू आणि सन साठी 3 आलेली आहे. तर या ठिकाणी पहा तर प्रेझेंट एज ऑफ फादर काय होईल या रेशो वरून आपण लिहू शकतो. प्रेझेंट एज ऑफ फादर या ठिकाणी होणार आहे 7x. ठीक आहे 7x. आणि प्रेझेंट एज ऑफ सन काय होईल बेटा प्रेझेंट एज ऑफ सन
या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 3x. ठीक आहे. आता त्यांचं काय म्हटलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ प्रेझेंट एजेस. ओके, आपल्याला घ्यायचं आहे प्रोडक्ट ऑफ देअर प्रेझेंट एजेस. प्रेझेंट एजेसचं प्रोडक्ट म्हणजे आपल्याला काय करायचं बेटा, 7x इंटू 3x इज इक्वल टू काय या ठिकाणी दिलेलं आहे 756. तर या ठिकाणी पहा 7 इंटू 3x किती होणार आहे 21x स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल बेटा 756. आता या ठिकाणी पहा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 756 डिवायडेड बाय 21. ओके, तर डायरेक्टली 21 ना आपल्याला कॅन्सल करता येत नसेल 3 ना आपण कॅन्सल करू. 3 7 21. या ठिकाणी काय होईल 3 2 6, 3 5 15, 3 2 6. तर या ठिकाणी 7 ना आपण कॅन्सल करू. 7 1 7, 7 3 21, उरले किती बेटा 4, 7 6 42. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळत आहे या ठिकाणी 36. तर एक्स बरोबर काय असेल बेटा √36. √36 म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळत आहे 6. ओके, एक्सची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळाली तर आपण त्यांचे प्रेझेंट एजेस काढूया. फादरचं प्रेझेंट एज काय येईल बेटा 7 इंटू 6. फादरचं प्रेझेंट एज येणार आहे या ठिकाणी 42 इयर्स. आणि या ठिकाणी सनचं प्रेझेंट एज पहा 3 इंटू 6 दॅट इज 18 इयर्स. 18 इयर्स हे कोणाचं एज येणार आहे, सनचं प्रेझेंट एज. परंतु त्याने आपल्याला विचारलेलं आहे रेशो आफ्टर 6 इयर्स. तर आपण पाहूया या ठिकाणी त्यांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आफ्टर 6 इयर्स. ठीक आहे, लेट अस सी देअर रेशो आफ्टर 6 इयर्स. रेशो आफ्टर 6 इयर्स. तर या ठिकाणी फादर बाय सन या दोघांचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. फादरचं प्रेझेंटेज किती आहे बेटा 42 प्लस 6 आफ्टर 6 इयर्स. आणि मुलाचं प्रेझेंटेज 18 आहे प्लस 6. त्यांचा रेशो काय येईल पहा, फादर बाय सन यांचा रेशो 48 डिवायडेड बाय काय येईल बेटा 24. 24 1 24, 24 2 48. तर या फादर बाय सन यांचा रेशो आपल्याला मिळत आहे 2/1 दॅट इज 2:1. हे आन्सर असणार आहे आपलं 2:1 म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओके, लेट अस सी अनदर क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा बेटा. क्वेश्चन काय, द प्रेझेंट एजेस ऑफ 3 पर्सन्स आर इन द प्रपोर्शन्स 4:7:9. पहा बेटा या ठिकाणी आतापर्यंत 2 व्यक्ती देत होते. आता या क्वेश्चन मध्ये 3 व्यक्ती दिलेले आहेत, 3 पर्सन दिलेले आहेत. त्यांना आपण कन्सिडर करूया ए बी सी. तर त्यांचा रेशो किती दिलाय 4:7:9. 8 इयर्स ॲगो. आता 8 इयर्स ॲगो म्हणजे काय बेटा 8 वर्षांपूर्वी म्हणजे पास्ट मधलं ते बोलत आहेत. द सम ऑफ देअर एजेस वॉज 56. त्यांच्या वयांची बेरीज, सम म्हणजे ॲडिशन, किती आहे 56. तर त्याने असं म्हटलेलं आहे फाइंड देअर प्रेझेंट एजेस इन इयर्स. तर त्याने विचारलेलं आहे त्यांचे प्रेझेंट एजेस काय असतील इयर्स मध्ये. ठीक आहे, आपण ऑप्शन वाईज पण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो ऑप्शनवरून, आणि आपण मॅथमॅटिकल मेथडनी पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा बेटा या क्वेश्चनला आपण कसं सॉल्व्ह करूया पहा. ठीक आहे, या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे. पहिल्यांदा आपण आपल्या मॅथमॅटिकल मेथडने याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, प्रेझेंट रेशो आपण त्या 3 व्यक्तींना ए बी सी कन्सिडर करूया. त्या तिघांचा प्रेझेंट रेशो या तिघांचा पहा A:B:C. या तिघांचा रेशो दिलाय बेटा 4:7:9. 4:7:9 म्हणजे या ठिकाणी ए साठी व्हॅल्यू काय आलेली आहे 4, बी साठी व्हॅल्यू आलेली आहे 7, सी साठी व्हॅल्यू आलेली आहे 9. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो प्रेझेंट एज
ऑफ ए काय होणार आहे पहा बेटा, प्रेझेंट एज ऑफ ए होणार आहे 4x, प्रेझेंट एज ऑफ बी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 7x. काल आपण पाहिलेलं आहे मागच्या क्लासमध्ये की या ठिकाणी रेशोवरून आपण एजेस कसे लिहितो बेटा, x न मल्टिप्लाय करू. प्रेझेंट एज ऑफ सी या ठिकाणी काय असेल बेटा 9x. या तिघांचे आपण प्रेझेंट एजेस लिहिलेले आहेत. तर त्यांचं 8 इयर्स ॲगो, आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे पहा, 8 इयर्स ॲगो, 8 इयर्स ॲगो काय व्हायले पहा, 8 वर्षांपूर्वी त्यांचं सम दिलेलं आहे. सम किती दिलेलं आहे बेटा 56. आणि हे कसं होईल सम पहा, एक्स एचं एज काय 4x, प्रेझेंट एज 8 वर्षापूर्वी काय होईल बेटा -8, ओके, प्लस बीचं प्रेझेंट एज काय बेटा 7x, 8 वर्षांपूर्वी काय होईल -8, आणि सीचं प्रेझेंट एज काय दिलेलं आहे 9x, 8 वर्षांपूर्वी एज काय होईल -8. तर या ठिकाणी आपण ॲडिशन केल्यानंतर काय होईल पहा, 4x - 8 प्लस 7x - 8 प्लस 9x - 8 असं होईल या ठिकाणी. तर -8 -8 -8 सेम साईन ॲडिशन होईल. 4x प्लस 7x 11x प्लस 9x 20x -24 इकडे येईल, आणि इकडे काय बेटा 56, ते -24 इकडे येऊन काय होणार आहे प्लस 56 प्लस 24 इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 20x. 80 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 20x. तर x इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 80 डिवायडेड बाय 80 डिवायडेड बाय 20x इकडं होतं, ठीक आहे. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 4. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बेटा 4. तर आता त्यांनी त्यांचे प्रेझेंट एजेस विचारलेले आहे. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करूया 4 × 4. तर एचं प्रेझेंट एज आपल्याला मिळणार आहे 16 इयर्स. या ठिकाणी आपण पुट करूया 7 × 4. तर या ठिकाणी 28 इयर्स बीचं एज मिळणार आहे आपल्याला. आणि थर्ड पर्सन 9 × 4 मीन्स 36 इयर्स. हे त्यांचे प्रेझेंट एजेस आपल्याला मिळालेले आहे 16, 28, 36. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर. ओके. आता पहा बेटा, आपण ऑप्शनवरून या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करू शकतो हे पहा. तर आपण पाहूया ऑप्शनवरून या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं ते, ठीक आहे. लेट अस सी. ऑप्शनवरून या क्वेश्चनला आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. आता या ठिकाणी पहा बेटा, ऑप्शनवरून ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कसं या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर आपण पहिलं ऑप्शन पहिल्यांदा चेक करूया. हे काय दिलेले आहेत बेटा, प्रेझेंट एजेस दिलेले आहेत, ठीक आहे. हे 3 व्यक्तींचे काय दिलेले आहेत, प्रेझेंट एजेस दिलेले आहेत. आणि त्याने म्हटलेलं आहे की 8 वर्षांपूर्वी त्यांचं सम काय 56 आहे. आता तुम्ही विचार करा, बिफोर 8 इयर्स, मी जर या ठिकाणी बिफोर 8 इयर्स म्हटलं तर या ठिकाणी काय एजेस येणार आहेत पहा यांचे. याचं एज येईल 0, याचं एज येईल 12, आणि याचं एज येईल सीचं 20. तर या ठिकाणी यांची ॲडिशन किती व्हायला बेटा 32 होत आहे ऑप्शन ए ची. म्हणजे हे आपला आन्सर असणार नाहीये, ठीक आहे. आता पहा या ठिकाणी ऑप्शन बी चा विचार करू आपण. बीचं सम काय येईल बिफोर 8 इयर्स, बिफोर 8 इयर्स, ठीक आहे. तर एचं एज काय होणार आहे बेटा 8 बिफोर 8 इयर्स. बीचं एज काय होणार आहे 20 प्लस, आणि सीचं एज काय होणार आहे 30, ठीक आहे. सॉरी 28, ठीक आहे. या ठिकाणी काय होईल बेटा, सीचं एज होईल बिफोर 8 इयर्स 20, ठीक आहे. बिफोर 8 इयर्स काय होणार आहे या ठिकाणी 28 होईल, सॉरी, ठीक आहे.
तर या ठिकाणी पहा, आपण ऍडिशन केल्यानंतर या ठिकाणी ऍडिशन काय होत आहे त्याची 56, म्हणजे ऑप्शन बी आपलं करेक्ट असणार. आपण सी ऑप्शनला आपण चेक करूया. सम पहा यांची बिफोर 8 इयर्स, बिफोर 8 इयर्स सम आपण लक्षात घेऊ. या तिघांची सम पहा. ए चे एज काय होईल 12, बी चे एज काय होणार आहे 27 आणि सी चे एज काय होईल बेटा 37. तर या ठिकाणी पहा, या दोघांचं ऍडिशन 64 म्हणजे हे 56 पेक्षा जास्तच होत आहे, म्हणजे हे ऑप्शन आपलं नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. होप यू अंडरस्टँड. तर आपण काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपण ऑप्शन वरून सुद्धा फाइंड आउट करू शकतो, आणि त्या ठिकाणी आपण ऑप्शन वरून जर फाइंड आउट करू शकत असाल तर आपला काय होणार आहे या ठिकाणी वेळ वाचणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा बेटा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. द रेशो ऑफ द एजेस ऑफ मॅन अँड हिज वाईफ इज 4:3. पहा, एक मॅन आणि त्याची वाईफ आहे, त्यांच्या एजेसचा रेशो काय दिलेला आहे बेटा 4:3 दिलेला आहे रेशो. इज म्हणलेला आहे. आता इज म्हणल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हा प्रेझेंट मधला रेशो आहे मॅन आणि वाईफचा. तर आपण या ठिकाणी लिहून टाकूया प्रेझेंट रेशो त्या दोघांचा. मॅनला आपण एम म्हणूया, वाईफला डब्ल्यू. प्रेझेंट रेशो मॅन अँड हिज वाईफ, त्यांचा रेशो किती दिला बेटा 4:3 दिलेला आहे. 4:3 म्हणजे 4/3. तर मॅनचे एज काय असणार आहे 4 व्हॅल्यू 4x आणि वाईफचे एज काय होईल 3x प्रेझेंट एजेस. ठीक आहे. तर प्रेझेंट एज ऑफ मॅन या ठिकाणी काय येईल बघा 4x. ठीक आहे. आणि प्रेझेंट एज ऑफ वाईफ या ठिकाणी काय मिळणार आहे पहा, प्रेझेंट एज ऑफ वाईफ या ठिकाणी आपल्याला मिळालं 3x. ठीक आहे बेटा. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, आफ्टर 4 इयर्स दिस रेशो विल बी कधी येतं बेटा फ्युचरमध्ये. 4 इयर्स आफ्टर म्हटलेलं आहे म्हणजे फ्युचरमध्ये म्हटलेलं आहे. त्यांचा रेशो किती व्हायला आहे 4 इयर नंतर 9:7. तर आपण डायरेक्टली या ठिकाणी रेशो घेऊया. त्यांचा रेशो आफ्टर 4 इयर्स, रेशो आफ्टर 4 इयर्स. ठीक आहे. कोणाचा रेशो घ्यायचा आपल्याला मॅन अँड वाईफ. तर हा रेशो पहा काय होईल 4x + 4 / 3x + 4. हा रेशो किती दिलाय बेटा 9:7, 9/7. ठीक आहे. आपण याला सॉल्व करूया. तर या ठिकाणी काय होईल पहा 7 ब्रॅकेटमध्ये काय येईल 4x + 4 आणि या ठिकाणी 9 ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे बेटा 3x + 4. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय केला तर या ठिकाणी पहा याला सॉल्व केल्यानंतर काय होईल 28x इज + 28 इज इक्वल टू काय येईल बेटा या ठिकाणी 27x. ठीक आहे. 9 3 जा 27. तर या ठिकाणी येणार आहे आपलं 27x + 36. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण काय करूया पहा, एक्सचा टर्म एका साईडला घेऊया आणि हे जे कॉन्स्टंट आहेत ते एका साईडला घेऊया. तर 28x - 27x इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला 36 - 28. तर या ठिकाणी पहा बेटा आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळत आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 8. 36 - 28 किती मिळालं आपल्याला 8. आता x ची व्हॅल्यू 8 मिळाल्यानंतर आपण त्यांचे प्रेझेंट एजेस काढू शकतो. मॅनचं प्रेझेंट एज काय येईल पहा 4 × 8 म्हणजे 32 इयर्स आणि वाईफचं प्रेझेंट एज काय येणार आहे पहा 3 × 8 24 इयर्स. आता इथपर्यंत आपण आलेले आहोत. आता त्यानंतर त्यांनी क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे पहा, क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे ॲट द टाइम ऑफ देअर मॅरेज द रेशो वॉज 5:3. पहा बेटा प्रेझेंटमध्ये ते हजबंड वाईफ आहेत, म्हणजे त्यांचं लग्न कधीतरी पूर्वी झालं होतं, काहीतरी वर्षांपूर्वी झालेलं असेल आणि त्यांनी दिलेलं आहे की त्यांच्या लग्नाच्या वेळेस मॅरेजच्या वेळेस त्यांचा रेशो काय 5:3 होता. तर त्यांनी असं विचारत आहे की किती वर्षांपूर्वी त्या दोघांचं लग्न झालेलं आहे. आता आपल्याला एक गोष्ट मिळालेली आहे, त्यांचे प्रेझेंट एजेस आपल्याला मिळालेले आहेत. तर आपण पाहूया. तर त्यांचा ॲट द टाइम
ऑफ मॅरेज रेशो काय दिलेला आहे आपल्याला, आणि त्यावरून आपल्याला किती वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे. लेट अस सी. आता आपण असं सपोज करू m years बिफोर दे गेट मॅरिड. सपोज आपण असं सपोज केले m years ago दे मॅरिड, त्यांचं लग्न काय झालं m years ago. तर रेशो पहा बेटा या ठिकाणी, रेशो बिफोर m years अगोदर रेशो काय असेल या ठिकाणी पहा त्यांचा. तर हा रेशो होईल मॅन अँड वाईफ या दोघांचा रेशो. तर या ठिकाणी पहा मॅनचं एज काय प्रेझेंट एज आपल्याला मिळालेलं आहे 32 मायनस m डिवायडेड बाय वाईफचं एज मिळालेलं आहे 24 मायनस m, आणि हा रेशो किती दिलेला आहे 5 डिवायडेड बाय 3. याला आपण सॉल्व करूया बेटा. 3 क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 32 मायनस m इज इक्वल टू काय होणार आहे या ठिकाणी 24 मायनस m इंटू 5. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा या दोघांना हे मल्टिप्लाय होईल 3. तर या ठिकाणी काय होईल बा, या ठिकाणी हे होणार आहे 96 मायनस 3m इज इक्वल टू या ठिकाणी होईल बेटा 120 मायनस 5m. तर या ठिकाणी पहा हे मायनस 5m इकडे येऊन प्लस होईल, हे 96 तिकडे जाऊन काय होणार आहे बेटा मायनस होणार आहे. तर या ठिकाणी पहा 5m मायनस 3m इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 120 मायनस 96. तर 2m इज इक्वल टू या ठिकाणी मिळेल आपल्याला 24. 120 मायनस 96 काय होणार आहे 24. त्या ठिकाणी m ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल बेटा m इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 2 दॅट इज 12. आणि हेच आपला आन्सर असणार आहे. बिफोर 12 इयर्स दे गेट मॅरिड. ठीक आहे. तर 12 इयर्स अगोदर त्यांचं काय झालेलं असेल या ठिकाणी लग्न झालेलं असेल. ठीक आहे. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, अ पर्सन्स प्रेझेंट एज इज 2/5 ऑफ हिज मदर्स एज. एक व्यक्ती आहे त्याचं जे एज आहे ते त्याच्या आईच्या 2/5 आहे, प्रेझेंट एज म्हटलेलं आहे. आफ्टर 8 इयर्स ही विल बी 1/2 ऑफ द एज ऑफ हिज मदर. 8 वर्षानंतर काय व्हायले पहा बेटा, ते त्याचं जे एज आहे ते आईच्या 1/2 व्हायले, म्हणजे अर्ध होत आहे. ठीक आहे. हाऊ ओल्ड इज मदर ॲट प्रेझेंट. तर त्याने क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे आईचं प्रेझेंट मधलं एज काय. ठीक आहे. या क्वेश्चनला आपण सॉल्व करूया. लेट अस सी दिस क्वेश्चन. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला पहिल्यांदा असं सपोज करायचं बेटा की मदरचं प्रेझेंट एज सपोज x आहे. ठीक आहे. तर त्या मुलाचं एज काय होणार आहे बेटा, मदरच्या 2/5 आहे प्रेझेंट एज, म्हणजे 2/5 x होईल. ठीक आहे. आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. लेट अस सी. सपोज करा बेटा, सपोज प्रेझेंट एज ऑफ मदर आपण काय सपोज केलेला आहे दॅट इज इक्वल टू x. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा प्रेझेंट एज ऑफ सनचं प्रेझेंट एज या ठिकाणी काय येणार आहे बेटा 2/5 म्हटलेलं आहे ऑफ मदर, म्हणजे 2/5 x होईल. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा एक कंडिशन काय दिलेली आहे, आफ्टर 8 इयर्स 8 वर्षानंतर या ठिकाणी कंडिशन काय दिलेली आहे पहा, एज ऑफ सन काय म्हटलेलं आहे या ठिकाणी हाफ म्हणजे 1/2 ऑफ मदर्स एज. आता या ठिकाणी असं कंडिशन दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी पुट करूया बेटा. तर 8 वर्षानंतर एज ऑफ सन काय होणार आहे पहा, आफ्टर 8 इयर्स एज ऑफ सन.
तर आता एज ऑफ सन काय बेटा 2/5x आहे प्रेझेंटमध्ये, +8 म्हटल्यानंतर असं होईल. हे काय 1/2, हे आईच्या वयाच्या काय हाफ आहे. आईचं प्रेझेंट म्हणजे एज आपण काय कन्सिडर केलेलं आहे x. 8 वर्षानंतर आईचं एज काय होणार आहे x+8. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण सॉल्व केल्यानंतर काय होईल पहा 2/5x +8 इज इक्वल टू या ठिकाणी 1/2 दोघांना मल्टिप्लाय होईल. इथं काय होईल x/2 +4. ठीक आहे. 1/2 इंटू 8 काय होईल 4. त्या ठिकाणी पहा हे 4 इकडे येईल बेटा मायनस होईल आणि हे 2/5x तिकडे जाऊन काय होणार आहे मायनस. तर या ठिकाणी पहा 8 - 4 इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे x/2 - 2/5x. त्या दोघांमधून आपण x कॉमन काढू शकतो बाहेर. तर या ठिकाणी मध्ये काय होईल 1/2 - 2/5. ठीक आहे. इकडे काय मिळणार आहे बेटा 4. तर 5 याला आपण सॉल्व केल्यानंतर काय होईल ब्रॅकेटमध्ये पहा 5 - 4 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 4. तर यालाच आपण सॉल्व केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे पहा बेटा. याला आपण सॉल्व करूया. तर हे 4 इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे x ब्रॅकेटमध्ये 1/10. तर हे 10 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल 4ला. तर या ठिकाणी x इज इक्वल टू काय मिळणार आहे बेटा 4 × 10 दॅट इज 40 years. आणि हेच आपलं अननोन होतं बेटा. ठीक आहे. आपल्याला कशाची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची होती प्रेझेंट एज ऑफ मदर, आणि ते काय असणार आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी 40 years. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. ठीक आहे. तर पहा बेटा आपण या क्लासमध्ये काही क्वेश्चन्स आपण एजेसचे आपण सॉल्व केलेले आहेत आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन पाहिले. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला जो रेशो दिलेला असतो रेशोवरून आपण पहिल्यांदा त्याचं काय करतो एजेस लिहून घेतो आणि दिलेल्या कंडिशननुसार आपल्याला त्या ठिकाणी ती कंडिशन यूज करून आपल्याला त्या ठिकाणी एजेस फाइंड आउट करायचे असतात किंवा रिक्वायर्ड आन्सर जे आहे ते काढायचं असतं. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये अजून काही डिफरंट क्वेश्चनची प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.